दरम्यान एनडीटीव्ही मराठीनं परिवहन विभागातील वसुली रॅकेटचा पर्दाफाश केलाय आणि या विभागातील काही निलंबित अधिकारी, निवृत्त अधिकारी आणि सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीनं वसुली रॅकेट सुरू आहे याची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आणली। आता याच महाराष्ट्र परिवहन विभागातील एक धक्कादायक आणि तितकेच खळबळजनक प्रकरण समोर आलेलं आहे। विभागात एक संघटित वसुली रॅकेट कार्यरत असून जे प्रामाणिक अधिकारी भ्रष्टाचाराला नाही म्हणण्याचं धाडस दाखवतात त्यांनाच बनावट गुन्हेगार बनवण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप करणारं एक पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय। विशेष म्हणजे विदर्भातील 100 मोटर वाहन निरीक्षकांनी सही केलेलं पत्र थेट राज्याचे महसूल आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं। 5 एप्रिल 2026 रोजी हे पत्र देण्यात आलं। शासकीय अधिकाऱ्यांना गुंडांद्वारे धमकावून खोट्या तक्रारींद्वारे त्यांची कारकीर्द उद्ध्वस्त केली गेली जात असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले। त्यामुळे वसुली रॅकेट सुरू असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलेला आहे। दरम्यान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच आपण काल पहिला भाग ऑडिओ क्लिप दाखवली, त्यामध्ये आपण दाखवलं की कशा पद्धतीने हे रॅकेट सुरू आहे आणि रॅकेटची बोली कशी लावली जाते, कशी त्याच्यावर वाच ठेवला जातो, मुंबईतली अमाऊंट 10 पेटी म्हणजे 10 कोटीच्या जवळपास कशी आहे, हे सगळं काल दाखवलं। आता याचा पार्ट 2 आपल्या हाती आलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणजेच नागपूरचे, अमरावतीचे पालकमंत्री आणि सध्याचे महसूल मंत्री यांना विदर्भातील 100 मोटर वाहन निरीक्षकांनी 5 एप्रिल 2026 ला पत्र लिहिलं होतं। ते पत्र माझ्या हातात आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली होती की आरटीओ विभागात कशा पद्धतीने वसुली रॅकेट सुरू आहे आणि हे रॅकेट चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं देखील त्या पत्रामध्ये उल्लेख केलेली आहे। एसआयटीची मागणी केलेली आहे। या रॅकेटमध्ये तेच लोक पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळते। जे काल ऑडिओ क्लिप मधली जी यंत्रणा होती तीच या पत्रात देखील त्यातले काही लोकांची नावं आहे आणि हे पत्र देऊन 2.5 महिने उलटले, मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे एकंदरीत वसुली रॅकेट कसा सुरू आहे याचा थेट आता मोटर वाहन निरीक्षक, जे 100 वाहन निरीक्षक आहे, मोटर वाहन निरीक्षक विदर्भातील, त्यांनी आपली सही या पत्रावर केलेली आहे आणि पत्र त्यांनी बावनकुळे यांना दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे हा सगळा वसुली रॅकेट कसा सुरू असतो, कोण चालवतं, यातल्या त्या लोकांवर कशा पद्धतीने कारवाया झालेल्या ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। मात्र बिनधास्तपणे हे सगळं सुरू आहे आणि एका अधिकाऱ्याचा उल्लेख, केस स्टडी देखील या पत्रात दिलेली आहे की त्याने या रॅकेटमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर त्याला एसीबीच्या रॅकेटमध्ये कसं फसवलं आणि या फसवण्यामागे कोण अधिकारी होता त्याचं नाव देखील या पत्रात दिलेलं आहे। मात्र कारवाई कोणतीही झालेली नाहीये। त्यामुळे या वसुली रॅकेटला सरकारचा अभय आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। काल आपण सगळं प्रकरण समोर आणलं, आज हा दुसरा पार्ट आहे, पुढेही याचे अनेक पार्ट आपण दाखवणार आहोत। मात्र अशा पद्धतीने अधिकृत जर 100 मोटर वाहक हे वाहन निरीक्षक आरटीओचे पत्र जर मंत्र्याला देत असतील, त्याचे पुरावे देत असतील, अधिकाऱ्यांची नावं देत असतील, ज्यांचे सगळं करतात, तर पुढे चौकशी करायला हरकत काय आणि यावर कारवाई करायला हरकत काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हा पत्र आपल्याकडे आहे, हे पत्र बावनकुळे यांना देखील देण्यात आलेलं आहे। आता तरी ते यावर काही ऍक्शन घेतात का? परिवहन मंत्री काही बोलायला तयार नाही, ते काय ऍक्शन घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। हे वसुली रॅकेट कसं सुरू आहे हे कालपासून आपण सुरू केलेलं आहे आणि आजही दुसरा पार्ट दाखवतोय, पुढेही याचे सगळे भाग दाखवणार आहोत शेवटपर्यंत। जोपर्यंत या लोकांवर, ज्यांची याच्यात नावं आहे, जे या रॅकेटमध्ये सहभागी आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही, एसआयटीची चौकशी होऊ लागत नाही, तोपर्यंत आपण याचा फॉलोअप घेणार आहोत। मात्र धक्कादायक आहे, यातलं एक छोटंसं उदाहरण देतो। यातला पुण्याचा जो अधिकारी आहे, जो या सगळ्यातला मास्टर माइंड आहे, त्यावर ईडीची कारवाई झालेली आहे, इन्कम टॅक्सची कारवाई झालेली आहे, एसीबीची कारवाई झालेली आहे। आता एसीबीची ओपन चौकशी सुरू आहे, मात्र काहीच होत नाही। तो अधिकारी अजूनही महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी वसुली करतो, त्याचं रॅकेट गाव पातळीपर्यंत, एजंट पर्यंत चालतो। नागपूरचे अधिकारी आहेत, संभाजीनगरचा अधिकारी आहे, मात्र कारवाई होत नाही। अनेकदा पुरावे देखील देऊन देखील कारवाई होत नसेल तर अनेक प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होतोय। हे अधिकृत पत्र आपल्या हाती लागलेलं आहे, याचा पार्ट 2 आपण देखील दाखवणार आहोत। मात्र आता तरी कारवाई होते का आणि आज यावर बावनकुळे नेमकं काय बोलतात किंवा परिवहन मंत्री काय भूमिका मांडतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।